वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. वांबोरी चारीच्या पाण्यासाठी राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मोरे यांचे उपोषण सुरू झाले आहे. वांबोरी चारी लाभक्षेत्रात असूनही गर्भागिरी पर्वताच्या बाजूचा दक्षिण भाग शेती पाण्यापासून वंचित असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पहिल्या टप्प्यात पाझर तलाव, ओढे व नाल्यांमध्ये पाणी सोडले गेले नाही. दुसऱ्या टप्प्यातही पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या भागाला तातडीने पाणी द्यावे या मागणीसाठी 19 मार्च 2026 पासून मोरे यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाबाबतची निवेदने जिल्हाधिकारी, मुळा पाटबंधारे विभाग, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच लोकप्रतिनिधींना पाठवण्यात आली आहेत. वेद बातमीसाठी जालिंदर ढोकणे, उंबरे. वांबोरी परिसरातील जो गर्भारी डोंगराचा जो दक्षिण भाग आहे गावचा, या परिसराला वांबोरी चारीचा काही फायदा झालेला नाही. आठमाई पाणी धोरणाचा भाग आणि अप्रत्यक्ष सिंचन या पद्धतीने वांबोरी चारीची अंमलबजावणी करण्याचं ठरलेलं होतं. परंतु या भागातील जे पाझर तलावात पाणी सोडणार होतं ते सोडलं गेलेलं नाही. दक्षिणेकडचा संपूर्ण भाग कोरडा राहिलेला आहे आणि या भागाला पाणी न भेटताच वांबोरी चारीचा दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला. त्याचं कामही चालू आहे. त्याचं पाणी नगर आणि पाथर्डी तालुक्यातील काही दुष्काळी गावांना, 34 गावांना भेटणार आहे. त्यांना पाणी भेटलंच पाहिजे, काही हरकत नाही. परंतु पहिल्या टप्प्यातील वांबोरीचा दक्षिण भाग कोरडा राहिला आहे. याला त्या काळातले नेते यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही आणि सध्या या भागातल्या शेतकऱ्यांची पिकं जळून चाललेली आहेत. म्हणजे वांबोरी चारी होऊनही या परिसराला, वांबोरी चारीचा 10% सुद्धा फायदा झालेला नाही. पाझर तलावातून अप्रत्यक्ष सिंचन या तत्वालाही हरताळ फासलेला आहे. कोणाही अधिकाऱ्यांचं वांबोरी चारीच्या पाणी वाटपावर नियंत्रण नाही आहे. म्हणून येत्या 19 तारखेला परवा मी स्वतः वांबोरी चारी समितीच्या वतीनं बेमत उपोषणाला बसणार आहे. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर रोज 5 शेतकरी चक्री उपोषण करणार आहेत. आमच्या या भागामध्ये वांबोरी चारीचं पाणी निदान उन्हाळ्यापुरतं का होईना आम्हाला सोडलं जावं ही आमची कळकळीची इच्छा आहे. राजकीय नेत्यांच्या दुर्लक्ष झाल्यामुळं किंवा त्यांच्या निष्क्रिय भूमिकेमुळं हा भाग पाण्यापासून वंचित राहिलेला आहे. त्यांनी याबाबतीत या प्रश्नामध्ये लक्ष घालावं अशी कळकळीची विनंती आहे.